नाही तुझं थोबड फुडलं तर नावाची आजची नाही. चला येऊ का त्या आता इथनं थेट शेतात चालली. आता प्राइस सेरेमनीकडे जातोय आपण. सर्व संघ मालकांना मी पुनश्च विनंती करते आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सोहम इलेव्हन संघाचे ऑनर सन्मानी पिंकीजी पाटील, आरडी टायगर संघाचे सन्मानी रामदासजी पाटील, दत्तात्रय भोईर साहेब, AB 11 अजयजी भोईर साहेब, एम्पायर टायगर परेशजी गरज साहेब, श्री स्पार्टन श्रीकांतजी पाटील साहेब, CI 11 राकेशजी भोईर साहेब, चतन नाईन चतनजी गावड, आयुष 11 विनोदजी भोईर, निधी वॉरियर्स अनिलजी पाटील, साई कृपा धीरजजी घरत, सिल्वर इंजिनिअरिंग अजितजी घरत आणि करंट फायटर करणजी भोईर. सर्व संघ मालकांना मी विनंती करतोय प्लीज आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपण प्राइस सेरेमनीकडे जातोय.
चला या ठिकाणी उशीर होते प्लीज सर्वांना विनंती आहे जे प्रेक्षक आहेत प्लीज मंचाच्या समोर या आपण प्राइस सेरेमनीला शुभारंभ करतोय। प्राइस सेरेमनी प्रथम पारितोषिक बघायला मिळते आपल्याला एम्पायर टायगर्स प्रथम विजेता होतोय रनर टीम कारण फायटर संघ। तर फायनल सामन्याचा चला प्लीज सर्वांनी यायचं प्लीज आपण प्राइस सेरेमनीला सुरुवात करतोय। अतिशय सुरेख दर्जेदार आयोजन पुनश्च सर्व सन्माननीय अतिथींना आम्ही विनंती करतोय आपण आदराने स्थान ग्रहण करायचं व्यासपीठावरती आणि सर्व ऑनर
क्षणी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि संघ मालक बनून मायको प्रीमियर लीगचं 5वं वर्ष खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण पार पाडलं त्याबद्दल सर्व संघ मालकांचं आम्ही आभार प्रकट करतोय आणि जातोय आता आपण प्राइज सेरेमनीकडे। फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर कोण असेल? चला लवकर सांगायचं आहे फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच। चला लवकर पुढे यायचं आहे। फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर कैलास, कैलास उर्फ पॉली। पॉली यायचे पॉली। तर कोणीतरी या त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी प्लीज। तर जाऊया आपण उत्कृष्ट शतरक्षक कोण असेल? उत्कृष्ट शतरक्षक एडी गेसेस करण फायटर संघाचा मिस्टर साहिल। उत्कृष्ट शतरक्षक साहिल करण फायटर संघाचा यंदाचं 5वं पर्व आणि उत्कृष्ट शतरक्षणाच्या जोरावर साहिल प्लीज थोडक्यात या टुर्नामेंट बद्दल काय म्हणशील? वेळ आपल्याकडे फार कमी आहे परंतु उत्कृष्ट कामगिरी तुम्ही केले, तुमचे विचार नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल। हॅलो पहिला मी सर्व मायखोपच्या खेळाडूंचा आभार मानेन, त्यांनी इकडे आम्हाला खेळायची संधी दिली त्यांचा मी खूप खूप आभारी आहे। आणि तसं बघितलं तर या लीगचं आयोजन खूपच सुंदर होतं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। धन्यवाद। तुमचा उत्साह तुमच्या संघाच्या कोणी वाढवला? आमचा उत्साह म्हणजे आमचे कॅप्टन सुशील पाटील। सर्व टाळ्या झाल्या पाहिजे सुशील साठी। कमाल सुशील। तर जाऊया, थँक्यू। उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? गेसेस करायचंय कोण असेल? उत्कृष्ट फलंदाज सुशील। 88 धावांची सुरेख खेळी। फायनल मध्ये 23 ऑरेंज कॅप सुद्धा त्याला द्यायची आहे। मी नितेश यांना विनंती करेन आपण शुभ असते अनिकेत यांना मी विनंती करतोय की सन्मान टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, टाळ्या कुठेतरी कमी पडतायत सुशील साठी। सुशीलकडे माईक मात्र सुपूर्द करायचंय। सुशील वेल डन, वेल प्लेड सुशील। तर सुशील काय म्हणशील? चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं गेलं, थोडस दुःख वाटते की नाही? दुःख तर वाटणारच, गेल्या वर्षी पण आम्ही फायनल मध्ये हरलो, या वर्षी पण हरलो। आणि जर आधार द्यायचा असेल तुमच्या संघ मालकांना कारण की त्याचं स्वप्न होतं की मी चॅम्पियन बनेन, मात्र 1 पावलं दूर राहिलाय, कशा पद्धतीने आधार देशील पुढच्या वर्षासाठी? पुढच्या वर्षी तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू, त्यांना तिसऱ्या वर्षी आम्ही जाऊ फायनल मारूच आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करून देऊ। वेल डन सुशील। बघूया करण पुढच्या वर्षी मात्र सुशील खूप प्रयत्न करणार। राकेश भाऊ सुद्धा त्या ठिकाणी स्माइल देत आहेत। तर उत्कृष्ट गोलंदाज, थोडीशी चुकी झालेली आहे, पहिल्यांदा गोलंदाज द्यायला हवं होतं। उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? हायेस्ट विकेट टेकर समर्थ येतोय। क्वार्टर फायनल मध्ये 1 रन 2 विकेट, सेमी फायनल मध्ये 6 रन आणि 2 विकेट, फायनल मॅच मध्ये 3 रन आणि 2 विकेट। समर्थ उत्कृष्ट गोलंदाज, छोटा पॅकेट बडा धमाका। पर्पल कॅपचे हकदार सुद्धा होत आहेत। समर्थ मात्र आमच्या सोबत जोडले जातील। समर्थ प्लीज। तर समर्थ या ठिकाणी जाते।
मॅन ऑफ द सिरीज आपण थोडस राखून समर्थ आलेला आहे. अतिशय सुरेख 5वं वर्ष तुमच्या लक्षात राहील नक्कीच. बॅच मध्ये प्रेशर तुम्हाला कुठल्या सामन्यामध्ये होतं? प्रेशर तुम्हाला एकत्रित कुठल्या सामन्यामध्ये होतं? दडपण दुसऱ्या मॅचचा. दुसऱ्या मॅच मध्ये काय प्रेशर होतं? किती धाव पाहिजे होते 6 चेंडू मध्ये? 10 पाहिजे होत्या. आणि थोडंसं प्रेशर होतं, मग तुला आधार कोणी दिला? अनिकेत बंधूने. काय बोलला तो त्यावेळेला? तो बोला नीट टाक. नीट टाक, नीट चेंडू टाक. तर नक्कीच तू क्रिकेट बघतो, कुठल्या खेळाडूला फॉलो करतो तू? तुझा आयडल कोण आहे? हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या. तर जाऊया आपण, जास्त वेळ तुमचं घेणार नाही. फॉर्म मध्ये IPL मध्ये नक्कीच मुंबई इंडियन्स मात्र आज जिंकते. फेअर प्लेयर साठी कोणाची निवड झाली असेल? कुठला संघ? फेअर प्लेयर साठी नक्कीच कुठल्या संघाची घोषणा असेल? एनी गेसेस? एनी गेसेस? CI11 मिस्टर राकेश भोईर. आणि आज राकेशनेच यायचं आहे याची नोंद घ्यायची. राकेशनेच यायची याची नोंद घ्या. ऑनरने द्यायचे, ऑनर द्यायचे. हा सन्मान स्वीकारण्यासाठी राकेश भोईर घाबरलेले आहेत. कशीच आम्ही सामोरे जाणार? राकेश भोईर या ठिकाणी सन्मान स्वीकारतील. त्याच्या अगोदर त्यांना माईक द्यायचा आहे, कारण मग ते बोलतात. तर 6 चेंडू आणि 10 धावा होत्या मित्र सेमीफायनलला. काय असं घडलं की तुमच्या हातून विजय निसटला? कुठेतरी माझी चुकी झालेली आहे. मला ती मॅच काढायची होती, शेवटपर्यंत होतो आणि 1 बॉलच्या असताना बॉल पण मला फलटच दिलेला, पण मी काढू नाही शकलो ती. चल, नक्कीच दुःख वाटते. मी जास्त प्रश्न विचारणार, थोडेसे नाराज आहेत. तर आपण जेवूया, त्यांना अवॉर्ड दिला जातोय. फेअर प्ले अवॉर्ड दिला जातो या ठिकाणी. नक्की CI11 साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. संपूर्ण दिवस, संपूर्ण रात्रभर ज्यांनी सुरेख अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली, अमर पाटील यांना सन्मान चिन्ह आणि त्यांचं मानधन देऊन त्यांचा यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. अमरसाठी जोरदार टाळ्या. अपडेट अतिशय सुरेख आपल्यापर्यंत पोहोचवली. तर संपूर्ण रात्रभर खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य आमचे सहसमालोचक कॉमेंटेटर उत्कर्ष, तुम्ही सुद्धा या. सन्मान चिन्ह आणि त्यांचं मानधन देऊन त्यांचा यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. आणि जाऊया DC ऑपरेटर यायचंय प्रणित. संपूर्ण रात्रभर सुमधुर संगीताच्या साह्याने मात्र संगीतमय वातावरण ज्यांनी बनवलंय, प्रणित साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगल्या पद्धतीने साऊंड मात्र प्रोव्हाइड केला होता. प्रणितला सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. मिस्टर प्रणित, टाळ्या वाजवा मित्रांनो. आणि मॅन ऑफ द मॅच कैलास पॉली यांचं कोणीतरी यायचंय. पॉलीचं मॅन ऑफ द मॅच. प्रफुल्ल होते या ठिकाणी. कैलास, कैलास येते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. जरा टाळ्या वाजवा पॉलीसाठी. जुना पॉली मात्र आपल्याला समोर दिसतोय. 8-10 वर्षापूर्वी जो पॉली दिसत होता तो मैदानामध्ये दिसला. पॉली याला आम्ही विनंती करते, प्लीज यायचे सन्मान स्वीकारण्यासाठी. पॉलीला प्रथमतः माईक त्यांच्या हातामध्ये द्या. माईक
बोलायचं पॉली आणि पॉलीचं खरोखर तू पॉली दरवर्षी 3 वेळा या ठिकाणी चॅम्पियन झालेला आहे. पॉली 3 वर्ष चॅम्पियन झालेला आहे. 3 वर्ष तू चॅम्पियन झालेला आहे. काय राज काय फक्त सांगायचं आहे कशा पद्धतीने खूप जुना पॉली मला आज दिसला त्याबद्दल मी धन्यवाद. तर पॉली मात्र आपल्यासोबत जोडले जातात. पॉलीसाठी एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो. तर कैलास जोडले जातात प्लीज बोल आपल्या मातृभाषेमध्ये बोल हरकत नाही मिळत. चला पॉली यांना मात्र मेडल देऊन सन्मानित केलं जाते आणि ट्रॉफी सन्मान त्यांचा स्वीकारला जातोय. कैलास उर्फ पॉली. तर MPL फाउंडर निलेश यांना मी विनंती करते प्लीज यायचं आहे. मॅन ऑफ द इन्स्पेक्शन यायचंय प्लीज. नीलू यांना मात्र ट्रॉफी देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. तर नीलू सुद्धा आमच्या सोबत जोडले जातील. कसं काय तुमच्या मनामध्ये आलं की या ठिकाणी आपण MPL भरवावी आणि आज तुम्ही लावलेला रोप मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालाय तर काय म्हणशील? आयोजन करणं खूप कठीण असतं पण आता जरा ते सर्व खेळाडू जे एकत्र येऊन करतायत ते खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण छोट्या गोष्टी खूप म्हणजे मी मॅनेज केलाय त्यामुळे मला माहित आहे की काय करावं लागतं आणि टाइम देणं महत्वाचं असतं. त्यामुळे मी त्यांचं तर सर्वांचं मनीष वंदेश आणि जे बाकी सर्व अंटायर टीमचं खरोखर वंदेश मनीष आणि त्यांची संपूर्ण अजय बिगेश स्वप्नील गोल्या अनिकेत लाडू यांच्या सर्वांचं खरोखर आणि सर्व अंटायर टीमचं मी करू त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा कारण हे खूप अवघड कार्य आहे मात्र त्यांच्याकडनं संपन्न झालंय. वेल डन. तर आता जाऊया आपण जास्त वेळ घेऊ. अनिकेत लाडू यांनी यायचे. अनिकेत लाडू आणि बिगेश. चला बिगेश तुम्ही सुद्धा या. संपूर्ण रात्रभर कडी मेहनत आणि ग्राउंड ज्यांनी ग्राउंड साठी खूप मेहनत घेतली आहे अनिकेत आणि लाडू. तर बिगे यायचे. बिगे एक स्माइल दे. MPL साठी का हेअरस्टाईल होती परंतु काय थोडासा फायदा झाला नाही. नवीन स्टाईल MPL हाडलं आणि बिगेश तुम्ही नेहमी खुश असता तर आज काय तुमचं? राज काय तू नेहमी खुश राहतो त्याचं राज काय असं? राज तर काही नाही कोणीतरी म्हटलंय की सदा खुश राहावं. ओहो तर विकेट जी तुम्ही बनवली होती ती बॅटिंग साठी सुटेबल होती की गोलंदाजीसाठी? बॅटिंगसाठी कारण की मला मारलं ना. तर थोडेसे मात्र पडल्यानंतर ते म्हणतात की बॅटिंग साठी आहे तर जास्त वेळ घेतला जाणार आहे. जाऊया आपण अनिकेत आलाय का? अनिकेतचे पप्पा आहेत. अनिकेतचे पप्पा यायचे आहेत. दत्ताराम पाटील यांना आम्ही विनंती करते प्लीज या. चला यायचंय प्लीज. जाऊया या ठिकाणी सन्माननीय दत्ताराम पाटील सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. स्माइल द्या. ओ हो संपूर्ण रात्रभर जागलेले आहेत या ठिकाणी सन्मान स्वीकारताना. तर जास्त वेळ घेतला जाणार आहे. मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? आणि तिकडनं आवाज येतो. कोणाचा आवाज येतो? टोपण नाव सांगा एकदा. जो बोलतो त्याचं टोपण नाव सांगा ऐकायला आवडेल. तर जाऊया आपण. सुशील मॅन ऑफ द सिरीज. एकंदरीत 3 विकेट 88 रन. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. मनीष भोईर तो सन्मान देताना रोख रक्कम आणि
हॅलो. तर आता मात्र एका महत्वाचं नाव ज्यांनी आपल्याला मोलाचं सहकार्य केलं, अहोरात्र त्यांनी आपल्याला मराठीत समालोचन ऐकवलं, मला चांगली मदत केली, ते अजित सर यांचं सुद्धा सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. प्लीज दिग्गजदा. खूप सुंदर समालोचक आपल्या पालघर जिल्ह्याला लागलेत, आपल्या मायखोप गावचे आगरी समाजाचे अजित सर. थँक्यू थँक्यू. तर जाऊया आपण आता रनर अप टीम कडे. रनर अप संघ ठरतो या ठिकाणी. अजून एक अजितदादा जवळ, अजितदादांबद्दल सांगायचं झालं तर नक्कीच गावासाठी ते समालोचक करतात, मानधन त्यांना स्वीकारत नाही, ते खूपच सुंदर त्यांचं आज गावासाठी काम आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. जाऊया आपण रनर अप टीम कडे. तसेच या टुर्नामेंट यशस्वी बनवण्यासाठी ज्याने आम्हाला सहकार्य केलंय त्यांच्यामध्ये कल्पेश पाटील म्हणजे बंधू ह्या नावाने पसंती मिळते किंवा टोपण नाव आपण बघतोय, त्यांच्याकडनं रोख रक्कम 2000 रुपयाची भरीव देणगी. टाळ्या झाल्या पाहिजे कल्पेशसाठी. तसेच सन्माननीय दशरथ सर यांच्याकडनं पाण्याची बाटली आपल्याला मिळाली, बिस्लरी पाण्याची सोय केली, त्यांच्या सुद्धा साठी या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सन्माननीय रामदासजी पाटील साहेब यांच्याकडनं सुद्धा MPL साठी रोख रक्कम 4000 रुपयाची भरीव देणगी, त्यांच्या सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सन्माननीय महेश किणी यांच्याकडनं 1000 रुपयाची भरीव देणगी. टाळ्या वाजवा मित्रांनो. शुभम पादे यांच्याकडनं सुद्धा 2000 रुपयाची भरीव देणगी. तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट विपुल रावळे यांच्याकडनं सुद्धा आम्हाला ती प्रोव्हाइड केलंय, त्याबद्दल नक्की त्यांचं सुद्धा आभार. आणि जाऊया आता आपण रनर अप टीम कडे. सर्व खेळाडूंनी या ठिकाणी मेडल स्वीकारण्यासाठी येथे संगणक या आणि सर्व खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रथमतः संगणक मेडल स्वीकारेल. लाईन अप करायची प्लीज. संपूर्ण टीम या प्लीज. संपूर्ण चला विनंती असेल लाईन अप करायचं आहे. प्रथमतः येतोय संघनायक सुशील, रनर अप टीम संघाचा मेडल स्वीकार. चला या ठिकाणी मात्र मेडल स्वीकारलं जात आहे. थोडासा कलर मात्र चेंज बघायला मिळतोय. मुंबई या ठिकाणी नाही, बरोबर थोडासा कलर चेंज आहे. चला इथं सुशील यायचं प्लीज. प्लीज घ्यायचं आहे सुशीलांना मेडल देऊन सन्मानित करायचं. टाळ्या वाजवा मित्रांनो. चला प्लीज यायचं आहे. मेडल स्वीकारताना सर्व खेळाडू चिरा घेतोय. सुमित मेडल स्वीकारताना, बंटी आणि रुपेश. भाई थांबायचं आहे. भाई हा खेळाडू मात्र यंदाच्या वर्षीच MPL खेळलाय. भाईकडे माईक द्यायचा. भाईकडे माईक द्या प्लीज. भाई यायचं या ठिकाणी. माईक द्या त्यांच्याकडे. 5 वर्षामध्ये प्रथमच MPL खेळलाय, परंतु आपली छाप पाडलाय. आपली छाप पाडलेली आहे. खूप मनापासून प्रॅक्टिस करतोय रुपेश. तर काय म्हणशील तुझ्या आयुष्याबद्दल, काय म्हणशील? काय नाही, फक्त MPL खेळायला भेटले हेच भाग्य.
कसं वाटतं खेळताना? चांगला परफॉर्मन्स तुम्हाला या ठिकाणी तुम्ही दिला, तर त्याचं राज काय आहे? तसा चांगला खेळलो, फक्त बॅटिंग नाही झालं त्याच थोडस मनामध्ये एकदम दुःख वाटते. चला जास्त वेळ घेतली जाणार नाही, तर आपण जाऊया यत्नेश. जर नितीशला रनआउट केलं नसतं तर कदाचित आज या जागेवर तो असता, पण साहिल येतोय, राकेश त्याच्याकडे बघून हसतोय, तर हा सुद्धा एक आनंद आहे. अक्षय, नितीन अतिशय अप्रतिम. तर नितीन सोबत सुद्धा बोलायला आम्हाला आवडेल, परंतु ते बोलत आहे जादुई गोलंदाज विनोद साठी मात्र टाळ्या झाल्या पाहिजेत. विनोदला विनोदच्या सोबत बोलायला आवडेल आम्हाला. विनोद, हॅलो. तर जाऊया आता आपण रनर अप टीमची ट्रॉफी घेण्यासाठी संपूर्ण संघ यायचा प्लीज. करंट फायटर संघ मला तुम्ही सुद्धा या. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये आणि संपूर्ण टीम आणि एक आकर्षक ट्रॉफी. रनर अप संघ करण यायचंय. करण ऑनर येत आहेत. आनंद करणसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. करण अभिनंदन. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मात्र करण तुमचं प्रथमतः अभिनंदन. 2 वर्ष 5 वर्ष वाट बघितली तुम्ही या ट्रॉफीसाठी, परंतु हुलकावणी देते. थोडस दुःख होते की कधी एकदा चॅम्पियन बनेन, तर काय म्हणशील? कुठे हरले तुमची टीम? या सुशील यांचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. सुशील बद्दल काय बोलशील? सुशील सुशीलने बरोबर परफॉर्मन्स दिला, पण थोडा कमी पडला. सुशील लवकर आउट झाला. 3-4 बॉल खेळला असता स्कोर जास्त आला असता. आणि नेहमी या ट्रॉफी बद्दल तुम्ही बोलत होते परेश सरांना की या ट्रॉफीची किंमत किंवा जो आनंद आम्हाला मिळाला असता, मात्र आम्ही 5 वर्ष रात्रभर जागतोय, परंतु ही ट्रॉफी जिंकू शकत नाही. तर काय म्हणशील या ट्रॉफी बद्दल? या ट्रॉफी बद्दल तुमचं काय स्वप्न आहे सांगा मला. जिंकूच 12-13 वर्ष झाले जिंकूच. यस, आणि हा कॉन्फिडन्स आहे. जास्त वेळ घेणार नाही करणसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा राहिला कॉन्फिडन्स. संघ मला घेत आहेत. सर्वांनी यायचं प्लीज. सर्वांनी वंदेश पाटील, मनीष भोईर, बिगेश, नितेश यांनी सुद्धा हातभार लावायचा आहे. आकर्षक ट्रॉफी रोख रक्कम 10,000 रनर अप टीम ठरते करण फायटर. चला आपण आता जास्त वेळ घेणार नाहीये. फायनली संघाचे ऑनर प्रथम द्यायचे ऑनर, कारण खेळाडू सोबत आमचे बोलणं झालेले आहेत. परेशजी गरज सर यांना मी विनंती करतोय. परेश गरज सरांसाठी टाळ्या द्यायला पाहिजेत. परेश सर, कबड्डी असो क्रिकेट असो नेहमी पारितोषिक तुम्ही मिळवतायत. काय राज काय? कबड्डी मध्ये सुद्धा तुम्ही 2 वेळा पारितोषिक मिळालं. यंदाचा पहिल्याच वर्षी तुमचं पदार्पण आणि मानाची सन्मानाची ट्रॉफी तुम्ही जिंकताय. थोडक्यात तुमच्या भावना व्यक्त करा. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं खेळाडूंची मेहनत आहे. ते रात्रभर जागून मेहनत करतात. खरं हे श्रेय त्यांचंच आहे. मायक्रो क्रिकेट संघ खूप छान नियोजन केलं ह्याचं. फक्त एकच आहे की याच्यामध्ये ज्येष्ठ माणसांचा एक सहभाग झाला पाहिजे. याच्यासाठी एक काहीतरी प्रयत्न करा. नक्कीच सूचना तुमच्या चांगल्या आहेत, परंतु एखादा छोटा त्यांच्यासाठी काहीतरी कार्यक्रम किंवा त्यांचा सन्मान असं काहीतरी केलं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही त्यांचा सहभाग ठेवू. ज्येष्ठ जे नागरिक आहेत ते कुठेतरी आमच्यापासून थोडेसे दूर झाल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामुळे आम्हाला अनुभव मिळत नाहीये. परंतु अनुभव कमी असतानाही ज्या तरुणांनी आमच्या खूप चांगला कार्यक्रम केला त्यांच्यासाठी मात्र नक्कीच त्यांचं अभिनंदन एकदा पुनश्च. खूप चांगलं मॅनेजमेंट मात्र. मी आयोजन नाही म्हटलं, नियोजन म्हटलं, कारण त्यांनी तसं नियोजन केलं. खूप सुंदर अतिशय सुरेख नियोजन त्यांच्याकडनं बघायला मिळते. तर परेश गरज सरांना सुद्धा आम्ही विनंती करते प्लीज यायचं आहे तुम्ही सुद्धा ट्रॉफी घेण्यासाठी आणि संपूर्ण संघ प्लीज यायचं आहे आणि मेडलसाठी या प्लीज.
चला अनिकेत करा, संपूर्ण टीम या तुम्ही. फायनली संघ येतो मेडल स्वीकारण्यासाठी. कल्पेश बंधू, वेल डन, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि पॉली येतोय. थोड्या टाळ्या वाजवा मित्रांनो, शेवटचा क्षण आहे, टाळ्या झाल्या पाहिजेत. विपुल येतोय. आणि तसेच YouTube लाईव्ह प्रेक्षेपण नितेश पाटील यांना अंटार टीम पूर्णतः खूप चांगलं योगदान दिलं, त्याबद्दल तुमचा पुनश्च आम्ही या ठिकाणी धन्यवाद प्रकट करतोय. अतिशय सुरेखरित्या आणि कॅमेरामॅन आणि नितेश पाटील यायचे प्लीज, तुमचं स्वागत राहून गेले, प्लीज या. त्यावेळेला झालेलं आता तुम्ही चांगला प्लीज यायचं प्लीज. पुष्पगुच्छ देऊन त्याचं आम्ही नक्कीच पुनश्च सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित स्वागत केलं जात आहे. पाटील नेटवर्कचे सर्व नितेश पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केलं जात आहे. तर कॅमेरामॅन, तर जाऊया आपण आता. ऑनर येत आहे सन्माननीय परेश जिगर सर आणि तर या ठिकाणी एक गुड न्यूज आहे, ऐकायचं प्लीज, की आपण बघताय एम्पायर टायगर चे ऑनर सन्माननीय परेशजी घरत सर आणि सन्माननीय महादेवजी घरत सर. या ठिकाणी जो प्राइज निधी होता रोख रक्कम 20,000, तो मात्र त्याच्यातला 10,000 रुपये पुढच्या वर्षासाठी मात्र तुम्हाला व्यवस्थित नियोजन करता यावं म्हणून त्यासाठी त्याने मात्र या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. आणि जे 10,000 रुपये उरलेले आहेत ते त्यांच्या सर्व टीम साठी, दानशूर व्यक्तीसाठी मात्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि नेहमी म्हटलं जातं की जो स्वतःसाठी जगत असतो तो मरत असतो, आणि जो दुसऱ्यासाठी नेहमी जगतो त्याचं स्मरण नेहमी होत असतं. नेहमी स्मरण तुमचं परिचय राहील. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समाजापुढे एक आदर्श ठेवलाय, त्याच्याबद्दल नक्कीच धन्यवाद. तुम्ही विनंती करतोय परिचय करत सरांना की तुम्ही या आणि ट्रॉफीचा स्वीकार करायचा आहे. प्रथम पारितोषिक 2019चा चॅम्पियन आणि त्यांची ऑनर परेशजी घरत सर, महादेवजी घरत सर ट्रॉफीचा स्वीकार करताना. सुरेख आठवणी मात्र कॅच केल्या जात आहेत. सुरेख आठवणी कॅच केल्या जात आहेत.
चांगल्या आठवणी मात्र रोख रक्कम 20,000 रुपये आणि मानाची ट्रॉफी. या ठिकाणी 2019चा चॅम्पियन ठरतोय एम्पायर टायगर्स. अभिनंदन. यानंतर मात्र बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी घोषित करतोय. पद्मतीचे नाक्यापर्यंत संगतीला माये काय को मंदा बालगरची स्टेशनापासून पद्मतीचे नाक्यापर्यंत संगतीला माये.